In the last lecture, we have seen what is meant by operon. What are the different types of the genes which are present in that specific operon? Now, in this lecture, we will concentrate on the lac operon. It is an inducible operon switched on when inducer lactose is present. So this operon is known as the inducer operon. Why it is known as inducer operon? It induces when the inducer is present. That is the lactose inducer is present, then it is switched on. If lactose is absent, it is switched off. Therefore, it is known as inducible operon. याला इंड्युसिबल ओपेरॉन का म्हटलं तर हा इंड्यूस होतोय कशावरून लॅक्टोज आहे किंवा नाही जर लॅक्टोज असेल तर तो स्विचड ऑन होतो आणि लॅक्टोज नसेल तर तो स्विचड ऑफ होतो म्हणून त्याला काय म्हणणे इंड्युसिबल ओपेरॉन. आता याच्यातले कंपोनंट्स कोणकोणते आहेत हा समजा लॅक ओपेरॉन आहे याच्यातला कंपोनंट जो आहे तो पहिला आहे रेग्युलेटर जीन. Regulator gene controls the operator gene with the help of inducer. This I is known as the regulator gene. हा काय करतोय इंड्युसर जो आहे ऑपरेटर जीन ह्या ठिकाणचा ओ जे आहे याला तो कंट्रोल करतो कशा सहाय्याने इंड्युसरच्या सहाय्याने. इट रेग्युलेटर जीन प्रिसिड्स द प्रमोटर जीन. हा प्रमोटर जीन जो आहे याच्या शेजारी किंवा याच्या बाजूला किंवा याच्या मागे जो आहे तो हा रेग्युलेटर जीन असतो ज्याला आपण आय म्हणतो. इट प्रोड्युसेस अ प्रोटीन कॉल्ड रिप्रेसर प्रोटीन. हा आय जीन जो आहे ज्याला रेग्युलेटर जीन म्हटलेला हा काय करतो हा रिप्रेसर प्रोटीन जो आहे तो तयार करतो. रिप्रेसर बाइंड्स विथ ऑपरेटर जीन अँड रिप्रेसेस ऑर स्टॉप इट्स ऍक्शन. हा रिप्रेसर जीननी तयार केलेला जो रिप्रेसर प्रोटीन आहे हा रिप्रेसर प्रोटीन ऑपरेटर साइटला जाऊन थांबतो. त्याच्यामुळे काय होतं ऑपरेटर साइट स्विच ऑफ होते. म्हणजे ऑपरेटर साइट स्विच ऑफ किंवा स्विच ऑन होण्यासाठी एक घटक जो कारणीभूत आहे तो हा रिप्रेसर जीन आहे. इट इज कॉल्ड ॲज रेग्युलेटर प्रोटीन. हे जे रिप्रेसर प्रोटीन जो तयार केला आहे ह्या रिप्रेसर प्रोटीनला रेग्युलेटर प्रोटीन म्हटलं. का म्हटलं इट रेग्युलेट्स the activity of the operator gene. The second one is known as the promoter gene. It precedes the operator gene. ह्या ऑपरेटर जीनच्या शेजारचा हा जो दुसरा कंपोनंट आहे ज्याला प्रमोटर जीन म्हटलं आहे याच्या शेजारी असतो तो प्रेझेंट नियर ऑपरेटर जीन. इट मार्क्स द साइट ॲट विच RNA पॉलिमरेज बाइंड्स. ही जी प्रमोटर साइट जी आहे ज्याला प्रमोटर जीन म्हटलेला आहे या ठिकाणी RNA पॉलिमरेज एन्झाईम जो आहे तो इथं या ठिकाणी तो अटॅच झालेला असतो. कोण आहे RNA पॉलिमरेज एन्झाईम काय काम आहे RNA पॉलिमरेज एन्झाईमचं आता आपण एक्झाम्पल कशाच बघतोय इस्रेशिया कोलायचा. इस्रेशिया कोलाय बॅक्टेरिया एकच प्रकारचा त्या ठिकाणी एन्झाईम असतो RNA पॉलिमरेज. तो जो आहे तो mRNA मॉलिक्यूल तयार करण्यासाठी कारणीभूत असतो किंवा गरजेचा असतो तो या ठिकाणी तो बांधलेला असतो. When operator gene is turned on, the enzyme moves over the operator gene and transcription of the structural gene starts. जर हा ऑपरेटर साइट ऑन असेल तर हा जो RNA पॉलिमरेज एन्झाईम इथला आहे तो इथून पुढे जातो आणि त्या ठिकाणची प्रोटीन सिंथेसिस mRNA जो आहे तो mRNA ट्रान्सक्रिप्शन त्या ठिकाणी तो करतो. प्रमोटर जीन base sequence determines which strand of DNA act as a template. याच्यावरती जो जीन सिक्वेन्स आहे ह्या प्रमोटर जीन वरती हे ठरवतात की DNA चे जे दोन स्टँड्स आहेत डबल स्टँडेड DNA त्याच्यापैकी कोणती स्टँड टेम्पलेट म्हणून वापरायची. टेम्पलेट म्हणून वापरायची म्हणजे ज्याच्यावरती mRNA तयार होणार आहे ती कोणती स्ट्रँड घ्यायची हे ठरवण्याचं काम सुद्धा काम करतं. याच्यावरती प्रमोटर जीन वरती असलेला जो बेस सिक्वेन्स आहे तो त्या ठिकाणी ठरवतो. आता तिसरा कंपोनंट आहे ऑपरेटर जीन. इट प्रिसिड्स द स्ट्रक्चरल जीन. स्ट्रक्चरल जीनच्या मागच्या बाजूला किंवा शेजारी जो असतो तो ऑपरेटर जीन आहे. इट कंट्रोल्स फंक्शनिंग ऑफ स्ट्रक्चरल जीन्स. हे जे स्ट्रक्चरल जीन्स आहेत ह्या स्ट्रक्चरल जीनचं फंक्शनिंग कंट्रोल करण्याचं काम कोण करतो हे ऑपरेटर जीन करतो. इट लाईज ऍडजेसंट टू द स्ट्रक्चरल जीन. स्ट्रक्चरल जीनच्या तो शेजारी आहे.
When it is on by inducer, the structural gene produce mRNA molecule. ज्यावेळेस हा ऑन होतो, कधी ऑन होतो? त्या इंड्युसर मुळे ऑन होतो. काय इंड्युसर आपण पुढे बघूया. त्यावेळेस काय करतो? स्ट्रक्चरल जीन्सला तो mRNA तयार करण्यासाठी तो प्रमोट करतो किंवा इंड्यूस करतो. इट इज टर्न्ड ऑफ बाय अ प्रोडक्ट ऑफ रिप्रेसर जीन. हा रिप्रेसर प्रोटीन जो आहे, हा प्रोटीन जर इथं अटॅच झाला ऑपरेटर साईटला, तो ऑपरेटर साईट स्विच ऑफ होते आणि ऑपरेटर साईट स्विच ऑफ झाली की हे पुढचे एन्झाईम ऍक्टिव्हेट होत नाहीत आणि हे एन्झाईम जर ऍक्टिव्हेट झाले नाही तर प्रोटीन जो mRNA तयार होणार आहे तो mRNA त्या ठिकाणी तयार नाही. हे 3 कंपाऊंड झाले. त्यानंतर चौथा कंपोनंट जो आहे तो स्ट्रक्चरल जीन. When lactose is added to the Escherichia coli culture, the structural gene catalyze mRNA, which in turn produces polypeptide on the ribosomes. किती स्ट्रक्चरल जीन्स आहेत? 3 आहेत. Z, Y आणि A. जर इस्रेशिया कोलायला लॅक्टोज जर मिळाला तर काय होतं? ऑपरेटर साईट ऑन होते आणि ऑपरेटर साईट ऑन झाली की ही तिन्हीच्या तिन्ही जीन्स काय होतात? ऍक्टिव्हेट होतात आणि हे 3 जीन्स ऍक्टिव्हेट झाल्यामुळे काय करतात? ते mRNA कॅटलाइज करतात, म्हणजेच mRNA तयार करतात आणि mRNA तयार झाला याचा अर्थ काय होणार आहे? पुढे पॉलिपेप्टाइड म्हणजे प्रोटीन जे आहे ते त्या ठिकाणी रायबोसोम्स वरती तयार होईल. The polypeptide formed act as enzymes to catalyze lactose in the cell. पॉलिपेप्टाइड जी फॉर्म झालेली आहे ती एन्झाईम जो कॅटलाइज करायचा आहे कशासाठी? लॅक्टोजचा आहे त्याच्यासाठी ते मदत करतात. 3 प्रकारचे स्ट्रक्चरल जीन्स आहेत. लॅक झेड, लॅक वाय, लॅक ए. Enzymes produced by these 3 genes as a beta-galactosidase permease and trans-acetylase respectively. याचा अर्थ लॅक झेड काय तयार करेल? बीटा गॅलॅक्टोसाइडेज. लॅक वाय काय करेल? बीटा गॅलॅक्टोसाइडेज परमिएज आणि लॅक ए जो आहे तो ट्रान्स असिटायलेज तयार करते. म्हणजे हा बीटा गॅलॅक्टोसाइडेज, हा परमिएज आणि हा शेवटचा जो आहे तो ट्रान्स असिटायलेज टप्प्याटप्प्याने ते तयार करतात. आता राहिला इंड्युसर, म्हणजे ही जी सगळी प्रोसेस इंड्यूस करणारा जो घटक आहे तो इंड्युसर. इट इज केमिकल सबस्टन्स विच इनऍक्टिव्हेट्स द रिप्रेसर. इंड्युसर म्हणजे काय? एक विशिष्ट प्रकारचा केमिकल सबस्टन्स आहे. तो काय करतो? ह्या आय जीननी जो रिप्रेसर तयार केलेला आहे तो रिप्रेसरला तो इनऍक्टिव्हेट करतो. इनऍक्टिव्हेट करतो म्हणजे काय? हा इंड्युसर काय करेल? रिप्रेसर जीननी जो रिप्रेसर प्रोटीन तयार केलेला आहे त्या रिप्रेसर प्रोटीनला बांधून ठेवतो आणि ते बांधून ठेवला रिप्रेसर प्रोटीन की तो इनऍक्टिव्हेट होतो. आणि इनऍक्टिव्हेट होतो म्हणजे काय? तो रिप्रेसर प्रोटीन जो या ठिकाणी हा ऑपरेटर साईटला जॉईन झालेला आहे त्याच्यापासून त्याला थांबवतो. म्हणून काय होतं? ही ऑपरेटर साईट ऑन होते आणि ऑपरेटर साईट ऑन झाले की ही पुढची प्रोसेस त्या ठिकाणी तयार होते. When lac operon is switched on, the inducer joins with the repressor protein, preventing the binding of repressor to the operator gene. ह्यानं तयार केलेला रिप्रेसर प्रोटीन जो आहे तो रिप्रेसर प्रोटीनला तो बाइंड होतो आणि रिप्रेसर प्रोटीनला बाइंड झाल्यामुळे हा रिप्रेसर प्रोटीन इथं ऑपरेटर साईटला येत नाही आणि त्याच्यामुळे ऑपरेटर साईट काय होते? ऑन होते. So the operator is free and now enzyme RNA polymerase can move from promoter to structural genes via operator gene. या ठिकाणी जो RNA polymerase एन्झाईम आहे तो इथून कुठं जाईल? ऑपरेटर साईट पासून पुढे ह्या 3 स्ट्रक्चरल जीन्स कडे जाईल आणि त्या ठिकाणी जी प्रोसेस आहे RNA पॉलिमरेज तयार करण्याची, mRNA तयार करण्याची ती त्या ठिकाणी केली. आता आपण मगापासून इंड्युसर म्हणतो. आपण जे बघतोय तो लॅक ओपेरॉन कन्सेप्ट बघतोय. हा लॅक ओपेरॉन कन्सेप्ट कशामुळे नाव दिलंय? तर त्याच्यामध्ये जो इंड्युसर आहे तो कोण आहे? हा लॅक्टोज आहे आणि हा लॅक्टोज असल्यामुळं ती पूर्ण प्रक्रिया, तो जो जीन आहे mRNA तयार करण्याचा तो ऍक्टिव्हेट होतो, ज्याला आपण ओपेरॉन म्हटलेला आहे आणि त्या ओपेरॉनला लॅक ओपेरॉन म्हटलं. लॅक ओपेरॉन कशामुळे म्हटलंय? तर ह्या लॅक्टोजमुळे म्हटलंय, कारण हा लॅक्टोज त्या ठिकाणी इंड्युसर म्हणून ऍक्ट करतो. मग त्याचा रोल काय आहे ते या ठिकाणी आपण बघूयात. ही सगळी प्रोसेस जी आपण मगाशी बघत आलेली आहे. A few molecules of lactose enter into the cell by a enzyme permease. हा परमिएज एन्झाईम जो आहे, हा परमिएज एन्झाईम काय करतो? लॅक्टोज जो आहे, जो बाकी सराउंडिंग मध्ये आहे, तो सराउंडिंग मधला लॅक्टोज सेलच्या आतमध्ये एंट्री करून देण्याचं काम कोण करतो? हा परमिएज एन्झाईम करतो. A few molecules of lactose acts as an inducer and bind to the repressor.
आता ऍक्च्युअल आपण काय करायलो, ऍक्शन ऑफ लॅक ओपेरॉन बघायला लागलो. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. पी म्हणजे काय, आय म्हणजे काय, म्हणजे प्रमोटर साइट, इंड्युटर साइट, ऑपरेटर साइट आणि हे स्ट्रक्चरल जीन. हे ऑपरेटर जीन तयार करेल, हा प्रमोटर जीन तयार करतो, हा इंड्युसर जो रिप्रेसर प्रोटीन जो आहे तो रिप्रेसर प्रोटीन त्या ठिकाणी तयार करतो. आता या ठिकाणी काय बघतो आपण, लॅक्टोज जो आहे ऍक्ट्स एज अ इंड्युसर अँड बाइंड टू द रिप्रेसर. हा जो लॅक्टोज आहे निळ्या रंगाने दाखवलेला, हा लॅक्टोज काय करतो, इंड्युसर म्हणून ऍक्ट करतो. कशामुळे ऍक्ट करतो इंड्युसर मुळे, तर तो कशाबरोबर बांधला गेला, हा जो रिप्रेसर प्रोटीन जो आहे ह्या रिप्रेसर प्रोटीनला तो बांधला गेला. आता याच्यामुळे काय होतं, this repressor inducer complex fails to join the operator gene which is then turned on. आता जर समजा लॅक्टोज नसेल तर काय होते बघा, हा रिप्रेसर प्रोटीन, रिप्रेसर जीन जो आहे तो काय तयार करतो, रिप्रेसर प्रोटीन तयार करतो. हा जो रिप्रेसर प्रोटीन तयार झाला हा कुठं जातो, या ऑपरेटर साइडला जाऊन जॉईन होतो. जर हा रिप्रेसर प्रोटीन इथं ऑपरेटर साइडला जाऊन जॉईन झाला तर काय होणार आहे, ऑपरेटर साइट स्विच ऑफ होईल. आणि ऑपरेटर साइट जर स्विच ऑफ झाली तर पुढचं जे स्ट्रक्चरल जीन्स आहेत ते ऍक्टिव्हेट होतात का, नाहीत होत. म्हणजेच लॅक ओपेरॉनचं काम जे आहे ते थांबवण्याचं, स्विच ऑफ करण्याचं काम हा रिप्रेसर प्रोटीन करतो. आता लॅक्टोज काय आहे, इंड्युसर आहे. हा लॅक्टोज इंड्युसर काय करतो, रिप्रेसर प्रोटीनला जॉईन होतो. त्याचंच त्या ठिकाणी काय होतं, कॉम्प्लेक्स तयार होतं. म्हणजे रिप्रेसर प्रोटीन आणि इंड्युसरचं कॉम्प्लेक्स तयार होतं. हे कॉम्प्लेक्स तयार झाल्यामुळं रिप्रेसर प्रोटीन जो आहे तो पुढे जायचा विषय आहे का, नाही. ऑपरेटर साइटला त्याला जाऊ देत नाही, खाली त्याला बांधून ठेवतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, ही ऑपरेटर साइट काय होते, ऑन होते. आणि ऑपरेटर साइट ऑन झाली तर स्ट्रक्चरल जीन प्रोड्युसेस डिफरंट टाइप्स ऑफ एन्झाईम्स. ऑपरेटर साइट ऑन झाली, झेड पासून गॅलॅक्टोसाइडेज होईल, वाय पासून परमिएज होईल, ए पासून ट्रान्ससाइटेला, ते एन्झाईम्स तयार होतात. आणि ते एन्झाईम्स तयार झाले, thus lactose acts as an inducer of its own breakdown. आता हे लॅक्टोजचं त्या ठिकाणी झालं सगळं समजा, परंतु वैशिष्ट्य असं आहे, ही प्रक्रिया संपल्यानंतर ना लॅक्टोजचं ब्रेकडाऊन होणार आहे. कारण या ठिकाणी हे 3 एन्झाईम जे तयार झालेले आहेत, हे 3 एन्झाईम मधला हा बीटा गॅलॅक्टोसाइडेज हा जो एन्झाईम आहे, दॅट ब्रिंग्स अबाउट द ब्रेकडाऊन ऑफ लॅक्टोज इटसेल्फ. लक्षात घ्या, हे स्ट्रक्चरल जीन्स पासून सगळे हे एन्झाईम तयार होतील, एमआरएनए तयार होईल, सगळे प्रोसेस ठीक आहे. बट द ब्रेकडाऊन ऑफ लॅक्टोज इज कॅरिड आउट विथ द हेल्प ऑफ दिस एन्झाईम, which when inducer level falls the operator is blocked again by the repressor. मग आता काय होईल, लॅक्टोज जो आहे हे रिप्रेसर प्रोटीनला बाइंड झाला, रिप्रेसर प्रोटीन ऑपरेटर साइटला गेलेला नाही, त्याच्यामुळं पुढचे जे स्ट्रक्चरल जीन्स आहेत झेड, वाय आणि ए त्याची एन्झाईम तयार करतील. झेड पासून बीटा गॅलॅक्टोसाइडेज तयार होईल, वाय पासून परमिएज तयार होईल, ए पासून ट्रान्ससाइटेज तयार होईल. हे 3 एन्झाईम तयार झाले. त्याच्यापैकी एक एन्झाईम काय करतोय, लॅक्टोजचं हायड्रोलिसिस करतोय, म्हणजे ब्रेकडाऊन करतोय ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज मध्ये. ते ब्रेकडाऊन झालं म्हणजेच काय होतं, लॅक्टोजची लेवल हळूहळू कमी होत जाईल. आणि लॅक्टोजची लेवल जर कमी झाली, काय म्हणलंय, वेन इंड्युसर लेवल फॉल्स, इंड्युसर कोण आहे, लॅक्टोज, ते कमी झाले, द ऑपरेटर इज ब्लॉक्ड. लॅक्टोजची लेवल कमी झाली तर काय होते, ऑपरेटर लेवल ब्लॉक होते. मग का होते, तर हा रिप्रेसर प्रोटीन फ्री झाला, कशाला, ऑपरेटर साइटला बांधायला. आणि तो ऑपरेटर साइटला बांधला गेला की ती प्रोसेस परत त्या ठिकाणी थांबवते. या पद्धतीनं ऑपरेटर साइट स्विच ऑन किंवा स्विच ऑफ करण्याचं काम कोण करतंय, लॅक्टोज. म्हणून त्या लॅक्टोजला काय म्हणलेलं आहे, इंड्युसर. So in this way, this particular operon may be controlled by the activity of the gene. This is the gene set of the genes. याच्यामध्ये जीन्स आहेत, ह्या सगळ्या जीनचं काम काय आहे, एमआरएनए तयार करण्याचं. प्रत्येकासाठी विभागणी करून दिलेलं आहे, प्रत्येक जीनचं वेगवेगळं कार्य आहे, परंतु ह्यांचं आउट प्रोडक्ट कोणतं आहे, ट्रान्सक्रिप्शन. म्हणून ह्याला काय म्हणलंय, ट्रान्सक्रिप्शनल लेवल ओपेरॉन किंवा ट्रान्सक्रिप्शनल लेवल जीन्स आहेत. आणि त्याचं जे आहे ट्रान्सक्रिप्शन लेवल इंड्यूस करण्याचं काम जे आहे ते लॅक्टोज मुळे केलं जातं. म्हणून ही जी प्रक्रिया याला म्हटलं जातं लॅक ओपेरॉन कन्सेप्ट. सो इन दिस वे नंबर ऑफ द जीन्स may be present in the different types of the organisms. The activity of these genes is induced or suppressed by a certain kinds of inducers. It may be lactose or any other chemical compound. So in this way, the genes are regulated by different types of inducers.
So here we have completed the lac operon concept. In the next lecture, we will see the next point of our topic.